स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 11 डिसेंबर. आज आपण 11 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात एक WD सक्रिय आहे. त्याच्यात परत पश्चिम भागात आणखी एक WD सक्रिय आहे. पुढील 2 ते 3 दिवसात हे WD इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येतील. त्याच्याचमुळे काय होईल तर थंड वाऱ्याचा प्रवाह आहे तो मध्य भारतात इकडे पूर्व भारतात छत्तीसगड ओडिसाकडे, तसेच इकडे महाराष्ट्र असेल, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या भागातून थंड वाऱ्याचा प्रवाह हा वाढणार आहे. त्याच्यामुळे थंडीची लाट आपल्या राज्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी सक्रिय आहे. यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात सगळ्यात जास्त तापमान कमी आहे. 8 अंश सेल्सिअस ते 9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान या भागातून विदर्भात भंडारा, नागपूर, गोंदिया, त्यानंतर इकडे यवतमाळ, चंद्रपूरच्या भागातून 8 अंश सेल्सिअस ते जवळजवळ 7 अंश सेल्सिअसच्या खाली सुद्धा तापमान ग्रामीण भागातून गेलेलं आहे. तशीच परिस्थिती इकडे जळगाव असेल, नाशिक, धुळे, नंदुरबार, त्यानंतर अहिल्यानगर, बीड, त्यानंतर लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान सक्रिय आहे. तसेच इकडे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या भागातून सुद्धा 10 अंश सेल्सिअस ते 11 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पोहोचलेलं आहे. कोकण विभाग व मुंबई विभाग या भागातून तापमान हे 16 अंश सेल्सिअस ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे. त्यानंतर जर 11 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंतचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात 20 डिसेंबर पर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये. थंडीची लाट आहे ती किती तारखेपर्यंत राहील तर 15 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट ही राहणार आहे. विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, इकडे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, मराठवाडा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून थंडीची लाट ही 15 डिसेंबर पर्यंत सक्रिय राहील. पण थोडंफार 16 डिसेंबर 17 डिसेंबर पासून थंडीच्या प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच कोकण विभाग व मुंबई विभाग या भागातून 15 डिसेंबर पर्यंत थंडीचं प्रमाण तुम्हाला सकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी थोडंफार जाणवेल. तसेच दिवसा उन्हाची तीव्रता सुद्धा तुम्हाला जाणवून येईल. दिवसा कडाक्याचं ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी अशा प्रकारचं हवामान 15 डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिसून येईल. 16 डिसेंबर पासून थंडीचं प्रमाण थोडंफार कमी होत जाईल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जे अपडेट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.